डॉक्टर पंजाबराव देशमुख रुग्णालयात उपचार घेत असताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रामपुरी कॅम्प कृष्णानगर येथे राहणारा सुनील चंदवानी या 30 वर्षीय युवकाचा 11 ऑगस्टला दुपारी मृत्यू झाला। यामुळे नातेवाईकांसह भाजपचे सचिन नाईक मित्रमंडळींनी रुग्णालयात धाव घेतली। यापूर्वी सुनीलच्या आईला 9 ऑगस्टला याच रुग्णालयात उपचाराला दाखल केले होते। मात्र औषध उपचारासाठी जवळ पैसे उपलब्ध नसल्याने आईला परत पाठवल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। डॉक्टरच्या हलगर्जीपणाने मृत्यू झालेला आहे। त्याच्यापूर्वी 4 दिवसापूर्वी त्याच्याच आईचा यापूर्वी मृत्यू झाला। आपल्या या ठिकाणी डिपार्टमेंटवर आक्षेप केले जातात, काय सांगाल आपण? त्यांच्या आईच्या केसबद्दल तर मला पूर्ण काही कल्पना नाही आहे, पण हा रुग्ण सदर रुग्ण जो आहे तो कालही रात्री आलेला होता आणि त्याची तब्येत सिरियस आहे, त्याला ICUमध्ये भरती करून उपचार केला गेला पाहिजे असं आमच्या डॉक्टरांना वाटलं, म्हणून काल पेशंटच्या रुग्णांना तसं लिहूनही दिलं होतं आणि सांगितलंही होतं। ठीक आहे, परंतु ते त्यांना हायर सेंटरला न्यायला सांगितलं होतं, कुठल्या तरी कारणामुळे ते नेऊ शकले नाही आणि ते घरी घेऊन गेले। आज पेशंट आल्यानंतर पेशंटची कंडिशन फारच बॅड होती। ठीक आहे, पेशंट शॉकमध्ये होता आणि पेशंट एक्सपायर झालेला आहे। हलगर्जीपणाबद्दल आपण बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवतोच आहे। ठीक आहे, ते झाल्यानंतर कळेल नेमका आजार काय होता रुग्णाला। नाही, ते त्याबद्दल सांगता येत नाही। पेशंट शॉकमध्ये होता, नेमका आजार कळलेला नाही, त्यासाठीच आपण बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवतो। बट तुम्ही त्यांना डिस्चार्ज दिलं असं ते म्हणतात, स्वतःहून रेफरल आहे, डिस्चार्ज नाही आहे ते। रेफरल म्हणजे दुसऱ्या सेंटरला, कारण आमच्याकडे ICU बेड्स खाली नाहीत। आईची अस्थी घेऊन सुनील नाशिकला गेला होता। आईच्या दुःखात असताना अमरावती परत येत असताना रेल्वेत मूर्छित पडला। सतत 3 तास जिभेतून रक्तस्राव झाल्याने अमरावती आल्यावर त्याची तब्येत खालावली। या सचिन नाईकसह नातेवाईकांनी त्याला 10 ऑगस्टच्या रात्री 11 वाजता पुन्हा PDMC रुग्णालयात दाखल केले। मात्र ICU बेड उपलब्ध नसल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला। 11 ऑगस्टला पुन्हा याच रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी कोणताच उपचार केला नाही, त्यामुळे तो दगावला असा आरोप नातेवाईकांनी केला। सुनील चंदवानी पेशंट आज पंजाबराव देशमुखमध्ये डेथ झाली आहे। आज सकाळी 12 वाजता ते माझ्या घरी आले, त्यांचे सिस्टर वगैरे त्यांचे नातेवाईक। काल रात्री आम्ही 12 वाजता पेशंटला पंजाबराव देशमुखमध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, कुठल्याही प्रकारची सोय झाली नाही। आम्हाला 1-1.5 तास तिथं फिरवण्यात आलं, त्या मानसिकतेतून आम्ही घरी परत आलो। आज पेशंटला चेनबेन सुटल्यामुळं आम्हाला आज परत पंजाबराव देशमुख हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे, तर तुम्ही आमची मदत करा। त्या उद्देशानं पेशंटसोबत मी आज 12 वाजता ह्या ठिकाणी आलेलो आहे। पेशंटला इथं चिठ्ठी काढण्यास सांगितली, चिठ्ठी काढली। चिठ्ठी काढल्यानंतर त्याला इथं एक डॉक्टर पाहण्याकरिता आला आणि त्याने सांगितलं की अर्धा 1 तासानं डॉक्टर येते, सिनियर डॉक्टर ते तपासात योग्य ते ट्रीटमेंट ते करणार। 1-1.5 तास वाया गेला तिथं आणि नंतर 4 वाजता मला इथं फोन आला की पेशंट एक्सपायर झाला। माझं असं मत आहे की 3-4 तास पेशंटला कुठल्याही प्रकारची अगर सुविधा तिथं उपलब्ध झाली असती तर आज त्या पेशंटचे प्राण वाचले असते। मी या पंजाबराव देशमुखवर आरोप करतो की यांच्या हलगर्जीपणामुळे या पेशंट आज इथं दगावला। आज करता धरता कुटुंबातून सदर व्यक्ती मरण पावला। 4-5 दिवस अगोदर त्याची आईसुद्धा मरण पावली। 5,000 रुपये त्याच्या आईला ॲडमिट करायसाठी पैसे नव्हते भरण्यासाठी इथं हॉस्पिटलमध्ये, त्यांना सुट्टी देण्यात आली। इथून सुट्टी दिल्यानंतर त्याची आई 1-2 दिवसात मरण पावली। त्याच्याच नंतर त्या मुलाचं पण तेच परिस्थिती इथं झाली। त्याबद्दल आमचा आरोप आहे, जोपर्यंत याच्यावर कारवाई करण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून डेड बॉडी घेऊन जाणार नाही। मृत्यूची माहिती परिसरात पोहोचताच सुनीलची असंख्य नातेवाईक रुग्णालयात पोहोचले। काही वेळ रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। जोपर्यंत संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शव ताब्यात घेतले जाणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला। घटनास्थळी गाडगेनगर पोलीस दाखल होऊन नातेवाईक तक्रार करण्यास पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टरांच्या विरोधात तक्रार देण्यात आली। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।